हा काही असू शकते. मुंबईच्या टीचर्सनी हे तर बाबा ह्या दगडावर कोरलाय पुरं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे. आम्ही करणार आहे आतोबा सोबत प्रँक. याच्यात आहे पैसे बघून घ्या तुम्ही किती आहे. दाखव पैसे पा याच्यात एकदम खतरनाक कोरे कोरे पैसे. आणि ह्या पैसे आता आम्ही डब्यात टाकतोय ना अप्पा. प्रँक करणार आहे ना. हे पैसे आम्ही आईनं याच्यात टेले ते पॅक. आणि हे ह्या गिफ्टच्यात आम्ही करतो पॅक. तर भाई तिथं जाऊन आपण एकदम खतरनाक प्रँक होणार आहे. हे पैसे तसे तेले द्यास लागते हो ना, पण पहिले तेले यकीन नाही इन्कम द्यात काय आहे म्हणून. तर आपण करूया ब्लॉगची आपली सुरुवात. हा कसा होणार आजचा ब्लॉग एकदम खतरनाक. आणि भाई पैसे मला नाही आले ते ना कोणाचे होय तेले वापस द्या लागते म्हणून. नाही तर समजसान का बा पैसे कुठून आले एवढे मोठे. तर इकडे पॅक होऊन राहिलं एकदम खतरनाक गिफ्ट. तू फक्त आईले सांगतो फक्त फोन नको लावू म्हणा भाई. खतरनाक. तर चला आपण एकदम डायरेक्ट चलू. आपण रोड दाखवतो तुम्हाला. चला आपण सुरुवात करू. सांगू ना फक्त निघालो आम्ही रस्त्यानं आहे. आणि बाबा आपल्याला फक्त पूर्णानगर पर्यंत सोबती आहे. तर इथून वाठोळा किती किलोमीटर पडते. तर 15 किलोमीटर इथून वाठोळा चिखलेश्वर आपल्याला पडते. 30 किलोमीटर आहे बरं. 30 किलोमीटर आहे भाई. आणि हा रस्ता खतरनाक झाला. हा पाहून घ्या, एक नंबर रस्ता झाला. आपल्या गावचं धरण 32 दारा आले पाहून घ्या तुम्ही. जाता जाता आपलं दर्शन होते टेकापूरचे मारुती महाराज, मारुतीचं मंदिर. सध्या आम्ही पलटलो पाहिजे सरपाबाद फाट्याहून इकडे उजवीकडे, कारण तिकडे जाते चांदूर बाजार डाव्या साईडले. आम्ही इकडे पलटलो. रॅली चालली जशी गवळीच्या म्हशी होय या. तर सर्वजण चारून राहिले भाई. तर 2-4 जण आहे अजून समोर. आशेगाव आणि इकडे जाते हा अमरावती. खरबुजे यावेळेस येतच काय इथं दुकाने लागलंय भाई. आपण एंटर झालो आहे पूर्णानगर. इथचे पेढे बम खतरनाक फेमस आहे. का नाश्ता केला का. तर भाई आतापर्यंत आम्ही आलो स्प्लेंडरवर. आता जातो आम्ही स्कूटीवर. मेंढीचे पिल्ले बाबा आपल्याला सापडले रस्त्यातच. का किती एवढे पिल्ले सापडले. कुठेही आहे इथं. फायनली एंटर झालो आम्ही वाटोळा. आलो भाई सरळ. भाई दवाखानाच वाटते एकदम. एवढा लंबा बनला का असं वाटून राहिलं हा दवाखानाच तर बांधला तुम्ही. नाही तर काय तर हो दवाखानाच बांधला एकदम. आपल्या इथचं गेट काय कोण उघडते, दोनही कोण उघडते. भाई पोचलो आम्ही घरी ना. आता आपल्या कामाची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला सर्वात पहिले सांगितली होती मी, ही गोष्ट तुम्हाला आता हे करतो. ते याच्यासाठी आणलं मी घेऊन. मला माहितीये कायच माहिती. खवा 1.5 किलो, अर्धा किलो घरी ठेवला, 1.5 किलो आपल्या इथं आणला. त्याच्या घरी गुलाबजामुन करते. तो खवा म्हटलं मग मी त्यात ठेवला होता. तो खवा दाखवला आहे पण हे गिफ्ट मी दाखवलं नाही आहे ना. हे गिफ्ट पहिलं ओळख काय समजायच्या. पहिलं ओळख काय समजायच्या. पाणी घे पाणी. आहे काय अंदाजा अंदाजा अंदाजा. हा काही असू शकते भाई. काही असू शकते याच्यात.
काही असू शकते हिच्यात. काही असू शकतं, सापही असू शकतं. व्हिडिओ मी साप दाखवला होता, विचार करता. सांग काय असं, ओळख तू ओळख पहिले. काहीच नाही. हा असलं आहे ना, पण एकदम काढू नका. पहिले सांगा काय. नाही खुलू नका, पहिले सांगा ओळखा काय. रिकामाही नाही आहे. नाही आहे रिकामा. बरोबर ओळख नाही ना. मग पैसे त्याच्यात आहे थोडी माहिती. पैसे तर आता भेटलाच एकदा. पोरीच्या इथं आलं तर मस्त चहा पिऊन राहिले. पोरगी म्हटलं भल्ली सोय करून राहिली. पोरगी नातू नात बम म्हणजे पोटभर चहा पाजून राहिलं तुम्हाला. खा का लच 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 सोय करून राहिली म्हटलं तू. ते 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 भुलजी बाई ते ते तिकडे ते लपून राहिले. प्या मग चहा. आता तर मी बम थकलो. आता करू आपण 5-6 वाजता ब्लॉग अजून कंटिन्यू. बर्फी खायला लागते. बर्फी म्हणजे काही मी काय लग्नात आलो का. मी काय लग्नात आलो का तुमच्या. अरे बा बॅग व्हिडिओ साठी मी बॅग घेतली होती पाठीवर. आता चाललो आम्ही बागीत म्हणजे बाजूला हरा आणायला. घे बा तुझी बॅग. काय करतो बुलेटचा म्हटलं. बुलेटचा आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ काढायसाठी एवढा टाइम लागला. पुरं गरमी होऊन राहिली. हा मी येतो ना बा हराया दाखवून. म्हणजे मग ठेवाय मलाच लागण आता. म्हणजे पाहुण्याचेच काम करून घेऊन राहिलो तू. पाहुणा आहे का तू. आता पाहुण्यासोबत काम करून घेऊन राहिला. आता चाललो याच्यासोबत हरायनाले. कुठं आहे इथून. ते तर बा तिकडे पहिले आपण जात जाऊ ना. तिथं मिट्टू होता पहिले. हा कोण कुठं गेला तर बाई. आप्पा इथं येऊन बसले पा. काय म्हणते मित्रमंडळी तुमची. हे मित्र आहे का तुमचे. पुरं हिरो आहेच. हे इथं आहे हराय कमी गवतच जास्त दिसून राहिलं. इथं नाही इकडे चांगली आहे ना. अशी असते का हरा. थोडे ना माहित आहे रे. वावरात जाणार माणूस थोडी नाही. का गुचकेच एवढी सापडली तुला. सापडली मला एवढी सापडली. वावरात जातो मला तर वावरात अनुभव नाही. तरी जास्त सापडली. त्यातून घुसून जाऊ ना. एवढं लंब झालं पुढच्या. तू कुकून घुसली. जुन्या काळातले उचलून लावा लागते. हे काय होत. गोमित्र पिऊन घे. ग्रिसलीन येत हो काय. पिऊन घेतली काय. अर्धी पिली तू. आकाश द्यायला दिल्लीमध्ये. हा प्यायला लावले. ज्यूस आहे म्हणा. ज्यूस आहे म्हणा. ज्यूस पकडा मग आपण चुपच्या व्हिडिओ. ज्यूस आहे ना त्या आपल्या कोणतं फ्लेवर आहे. जिरा फ्लेवर. पता लागला बाई. आपल्या प्लॅन फेल नाही. पहिला प्रँक फेल गेला ना. प्रँक फेल गेला भाई. आम्ही आलो इथं गोल्डीमध्ये पाला तोडायला. मी वरती धसलो. हालपा काय झाला. पुढे कपडे पॅन्ट किती बेकार झाला. एवढी मोठी टांग टाकली भाई. पुरी धुई माती झाली माही. हे घरचं ना. आता मला पहिला हातपाय धुवा लागते. कपडे बदला लागते. त्याची रिॲक्शन पो असा हाल झाला. गोल्डीम नका पहिले. माया निम काय झाला पा. ओ तोड पहिले माया कपडे बा पहिले. हे धुई माती खेळून आलो. ड्रेस चेंज झाला. कपडे चेंज झाले. आणि आम्ही दोघात चाललो फिरायला. कुठं जातो काय जातो अजूनही मला माहित नाही. तो गुपचूप खाता आम्ही. काय खाता मग. भेलच बनवते मग. भेल तयार आहे आपली प्लेट. भेल घेऊन खाऊन निघालो सरळ मंदिराच्या इकडे.
दत्तात्रय महाराज मंदिरात. इथं काहीतरी ठेवलं आहे. हे बघ रथ आहे. इथं बाई मूर्ती आहे. इकडे बाकी मूर्त्या आहे. बाई पहा इकडे मूर्ती आहे. इथे मूर्ती आहे. इथे मूर्ती आहे. हे वाटोळा शुक्लेश्वर मधलं सर्वात जुनं मंदिर आहे. जे दत्तात्रय महाराजांचं आहे. स्टँडवरच आहे एकदम. आले तर कधी दर्शन. काच चिपकवले आहे. किती जुना आहे आजी? हे झाले आता याला 150 वर्ष. 150 वर्षा पहिले सालची आहे स्थापना. आणि हे जे बांधलं आहे हे तेव्हाच म्हणजे जुनं एकदम सर्वात जुनं आहे. पहा भाई वरचं आम्ही हे वरचं जुनं सगळं आम्ही फक्त या मातीच्या भिंती होत्या ते यायला हे केलं प्लास्टर करून. प्लास्टर केलं दादा. हे पहा वरती एकदम खतरनाक म्हणजे एवढी खतरनाक कलाकारी आहे. तुम्ही जर आले तर 150 वर्षापूर्वीचं हे मंदिर नक्की पहा. आजीनं भाई प्रसाद दिला आम्हाला. येतो आजी. घंटी जुनी आहे म्हणते 150 वर्ष पहिलेची. इकडे जे हे जे होते जैन हे बांधलं येईनं ह्या पूर्ण पेंटिंग्स काढल्या म्हणते. बघा किती चांगली कलाकृती आहे. इथं याची पेंटिंग आहे बा. इथं खाली ठेवलेली. इथं आर्टशी संबंधित जर तुम्हाला काही शिकायचं असन, आर्टशी संबंधित काही तुम्हाला वेगळं पाहायचं असन तर तुम्ही नक्की इथं या. इथं वेगवेगळ्या त्याच्या ट्रॉफी ठेवल्या आहे. इथं त्याला पुरस्कार भेटला होता. सन्मानपत्रही आहे. त्याचे वेगवेगळे आर्टवर्क्स आहे. वरती इथेच ठेवला आहे. भाई जर तुम्ही इकडे आले तर नक्की हे पहा. नक्कीच या तुम्ही इकडे. मुंबईचे टीचर्स होते. मुंबईच्या टीचर्सनी हे पेंटिंग नाही हो ह्या कलाकृती द्यायच्याच आहे. नाही ह्या त्यांना सप्रेम भेट दिल्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी. मस्त म्हणजे एकदम डिटेल पहा चुकताय. एवढं डिटेल तर मी तुम्हाला दाखवलं नाही. एखाद्या वेळेस दाखवूनच देईन. तर बाबा ह्या दगडावर कोरला आहे पूर्ण इथं. हे पहा ह्या दगडावर डिझाईन केली. ह्या दगडावर डिझाईन केली. म्हणजे जुन्या जमान्यात जे म्हणजे जे करत जा कलाकृती आहेत हे इथं आहे. तुम्ही नक्की या पाहाले. जर तुमचं इकडे वाटोळा शुक्लेश्वरले जर येणं झालं काही जास्त दूर नाही आहे. इथून स्टँड आहे तिथून इथं हे मंदिर नक्की या. एकदम खतरनाक आर्टवर्क्स होते त्या दत्त मंदिरात. बम म्हणजे शिकण्यासारखं आहे सर्व. बम खतरनाक. आजचा ब्लॉग इथे एंड करतो आपण. येणं इकडे एंड करला मग ब्लॉग कमीत कमी हे करते काय खर. मग चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. हात लावले हात लाव ना. तू एंड कर पहिले. तू एंड कर.